गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा टॉपिक काय आपला सराव संच 12.2. सराव संच 12.2 कितवीचा चालू आहे आपला? आठवीचा सराव संच 12.2 मधले ऑलरेडी आपले 5 क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत मित्रांनो. पार्ट 1 मध्ये. पार्ट 2 मध्ये 6व्या क्वेश्चन पासून आपण सुरुवात करू. ओके. 6वा क्वेश्चन बऱ्यापैकी मोठा आहे, त्यामुळे तो लिहून दिलेला नाही मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनवर पण दिसतोय आणि मी वाचून पण दाखवतो. ओके. सो 6वा क्वेश्चन काय दिलाय तो पहिले बघू आपण. 6वा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला? एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. ओके. बुक हातामध्ये ठेवा मित्रांनो, तर समजेल, अदरवाईज नाही समजणार. 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराची आणि 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. म्हणजे नाट्यगृह म्हणजे असं समजा नाट्यगृह होतं किंवा सर्कस होतं. ओके. नाट्यगृह त्यांनी दिलेले, सर्कस असेल, नाट्यगृह असेल, तिथे तिकीट असते. त्या तिकिटाला काहीतरी प्राइस असते. ओके. सपोज काही तिकिटांची प्राइस 100 रुपये होती, काही तिकिटांची प्राइस 200 रुपये होती. मग 100 रुपयाची काही तिकिटे विकली गेली आणि 200 रुपयाची काही तिकिटे विकली गेली. ओके. मग 100 रुपयाची तिकिटे विकली गेली त्याच्यातून किती पैसे भेटले आणि 200 रुपयाची विकली गेली त्याच्यातून किती पैसे भेटले. ओके. ते आपण कॅल्क्युलेट करू. सो 100 रुपये दराची काही तिकिटे आणि 200 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. त्यांचा दर 200 होता. एका तिकिटाचा दर 200 होता, एका तिकिटाचा दर 100 रुपये होता. पण विकली केली किती? ओके. ते काढायचे आपल्याला. 200 रुपये दराची तिकिटांची संख्या 100 रुपयाच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 200 तिकिटे जास्त खपली होती. ओके. म्हणजे 200 रुपयाची जी तिकीट होती ना, ती जास्त विकली गेली. कोणापेक्षा? तर 100 रुपयांपेक्षा. 100 रुपयाची, फॉर एक्झाम्पल 100 रुपयाची जर 50च विकली गेली असतील तर 200 रुपयाची 70 विकली गेली. ओके. 100 रुपयाची जर 100 तिकीट विकली गेली असतील तर 200 रुपयाची 120 तिकीट विकली गेली. का? कारण 100 रुपयाची जेवढी तिकीट विकली गेली मित्रांनो, त्याच्यापेक्षा 20 तिकीट जास्त विकली गेली आहे 200 रुपयाची. ओके. 100 रुपयाची तिकीट जी विकली गेली त्याच्यापेक्षा 200 रुपयाची जी तिकीट आहे ती 20 जास्त विकली गेली. ओके. जसं आपण पिक्चरच्या थिएटरमध्ये पण जातो, तर पिक्चरच्या थिएटरमध्ये काय, काही तिकीट असतात ते बाल्कनीचे असतात, काही फ्रंट सीटचे असतात, काही बॅक सीटचे असतात. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाचा तिकीट रेट वेगवेगळा असतो. तर समोर बसलेले असतील तर त्यांचा 100 रुपये तिकीट रेट, मागे बसलेले असतील तर त्यांचा 200 रुपये तिकीट रेट. ओके. सो 100 रुपयाची तिकीट विकली गेली, सपोज 100 रुपयाची तिकीट किती विकली गेली? 100. 200 रुपयाची तिकीट किती विकली गेली? तर 100ची 100 विकली गेली, त्याच्यामध्ये 20 ऍड करा, म्हणजे 120 तिकीट ही 200 रुपयाची विकली गेली. समजलं? चला पुढे. दोन्ही प्रकारच्या तिकिटातून विक्रीतून नाट्यगृहाला 37,000 रुपये भेटले. दोघी तिकीट विकली, दोघी तिकिटामधून टोटल भेटले किती आहे? जो मालक होता त्याला नाट्यगृहाला जवळपास 37,000 रुपये भेटले. तर 100 रुपयाची किती तिकीट विकली गेली? ओके. 100 रुपयाची किती तिकीट विकली गेली आता त्यांनी आपल्याला काढायला सांगितलंय. ओके. 100 रुपयाची किती तिकीट विकली गेली आपल्याला माहिती आहे का? नाही. मग काढायला सांगितलं तर काढताना कसं करणार ना, काही गोष्टी मानून घेऊ. ओके. 100 रुपयाची तिकीट आहे, 100 रुपयांची एक्स विकली गेली असे म्हणू. ओके. त्यांनी काय सांगितलंय? 100 रुपयांची जी तिकीट होती ती किती विकली गेली ते सांगा. तर आपण काय सांगितलं? 100 रुपयांची एक्स तिकीटे विकली गेली असे मानायचं आपल्याला की एक्स तिकीट विकली गेली. ओके. 100 रुपयाची किती तिकीट विकली गेली? ते एक्स तिकीट विकली गेली. 200 रुपये दराची. ओके. इथे दराची लिहून दराची दर होता ना तो. 100 रुपये दराची 100 रुपये दराची किती तिकिटे विकली जातील? जर 100 रुपये दराची एक्स तिकिटे विकली गेली तर 200 रुपये दराची किती तिकिटे विकली जातील? जर यांची एक्स विकली गेली ना, तर त्या एक्स मध्ये एक्स अधिक 20 करावं लागेल मित्रांनो. 200 रुपये दराची किती तिकिटे विकली गेली? एक्स अधिक 20 तिकिटे विकली गेली. ओके. आता इथे एक्स अधिक 20 का आला ना, कारण त्यांनी बुक मध्ये आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलं? 100 रुपयाची जेवढी विकली गेली ना, त्याच्यापेक्षा जास्त 20 जास्त तिकीट 200 रुपयाची विकली गेली. ओके. मग 100 रुपयाची किती तिकीट विकली गेली? एक्स तिकीट विकली गेली असं आपण मानलं. जर 100 रुपयाची एक्स विकली गेली आहे तर 200 रुपयाची किती विकली जातील? एक्स अधिक 20. ओके. समजलंय? पुढे. 100 रुपयाच्या तिकीट विक्रीतून मिळालेली रक्कम
किती रक्कम मिळाली? 100 रुपयाची तिकीट विकली त्यांनी. ओके, 100 रुपयाचा जो दर होता त्या तिकिटाचा, ते किती तिकिटे विकली आहे? 100 रुपयाच्या दराची तिकिटे किती विकली? एक्स विकली. किती विकली? एक्स विकली. जर एक्स विकली तर त्यांना पैसे किती भेटले? 100 गुणिले एक्स बरोबर 100x. किती रुपये भेटले त्यांना? 100x. हा 100x कसा आला मित्रांनो? फॉर एक्झाम्पल हे 100 रुपये तिकिटाचा दर होता त्या. ओके, 100 रुपये तिकिटाचा काय होता? दर होता. आणि ती 100 रुपये दराची जर 5च तिकिटे विकली गेली, ओके, जर 5च तिकिटे विकली गेली, फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, जर फॉर एक्झाम्पल 5 तिकिटं विकली गेली, इथं आपण एक्स मानलंय, पण इथे काय अंदाज धरतोय की सपोज 100 रुपयाची 5 तिकीट विकली गेली, तर 100 रुपयाची 5 तिकीट विकली गेली म्हणजे किती रुपये भेटते त्यांना? 500 रुपये. 100 रुपयाची सपोज 15 तिकिटे विकली गेली तर किती भेटते त्यांना? 1500 रुपये. ओके, पण 100 रुपयाची एक्स तिकिटे विकली गेली मग त्यांना किती रुपये भेटले? 100x रुपये. ओके, का? कारण एक्स आपल्याला अजून माहिती नाही ना, त्यामुळे तिथे एक्स मानलाय. जर अंक माहिती असतं तर अंक टाकला असता आणि आपल्याला मग पुढे किंमत भेटली असते, पण आपल्याला अजून अंक माहिती नाही, अंक काढायचा आहे. म्हणून 100 रुपयाची एक्स तिकीट विकली गेली म्हणून तिथं गुणाकार केला आणि आपल्याला 100x करावा लागला. ओके, पुढे 100 रुपयाची 100x विकली गेली. आता 200 रुपयाची किती विकली गेली? 200 रुपयांची तिकीट विक्रीतून मिळालेली रक्कम. आता 200 रुपये तिकीट विक्रीतून मिळालेली रक्कम, 200 रुपये तिकीट विक्रीतून मिळालेली रक्कम काढायची आपल्याला. 200 रुपयाचे किती तिकीट विकले गेले? 200 रुपयाचे तिकीट विकले गेले मित्रांनो x अधिक 20. 200 रुपयाचे तिकीट किती विकले गेले? x अधिक 20. इथे 100 रुपयाचे किती तिकीट विकले गेले? ते आपल्याकडून 100 रुपयाचे किती तिकीट विकले गेले? ते x. म्हणून किंमत आणि हा x गुणिले गेला आपण. सेम इथे 200 रुपयाचे किती तिकीट विकले गेले? तर x विकले गेलेच. x म्हणजे हे 100 एवढे ते विकले गेलेच, अधिक 20 अजून 20 म्हणजे हे x अधिक 20 एवढी तिकीट विकली गेली. ओके, मग इथे 100 किमतीने आपण त्याला गुणाकार केला म्हणून इथे 100x आला. तर याला 200 ने गुणाकार करावा लागेल आपल्याला. याचा गुणाकार किती करावा लागेल? 200 ने, कारण ही x ही काय प्राइस आहे. या प्राइसला गुणले आपण 100 ने. या प्राइसला काय गुणले आपण? 100 ने, म्हणून इथे 100x आला. ही प्राइस आहे x अधिक 20. ही काय प्राइस आहे? एवढी तिकीट विकली गेलेली. ओके, काय विकली गेली? ही तिकीट विकल्याची प्राइस आहे. म्हणजे किती तिकीट विकली गेली? 100, 200, 500 किती तिकीट विकली गेली? तर ही 200 रुपयाची एवढी तिकीट विकली गेली. किती? x अधिक 20 एवढी तिकीट विकली गेली आहे. किती रुपयाची? 200 रुपयाची. मग त्याच्यापासून पैसे किती मिळतील? तर पैसे किती मिळतील? 200 गुणिले x म्हणजे 200x रुपये मिळाले आपल्याला. अधिक 200 गुणिले, आता ब्रॅकेट म्हणजे या दोघांमध्ये कसला संबंध असतो? म्हणजे कसला असतो? गुणाकारचा सिंबल असतो. ओके, 200 गुणिले 20 म्हणजे किती झाली? इथे 4000 रुपये. ओके, म्हणजे 200 रुपयाचे तिकीट विक्रीतून किती मिळाले आपल्याला? 200x अधिक 4000. किती मिळाले? 200x अधिक 4000 एवढे रुपये मिळाले आपल्याला. ओके, पण याला सोडवायचं आहे अजून. या 100 गुणिले x मधून किती रुपये मिळाले? 100x मिळाले. ओके, आता यातला सोडवा. 100x ही 100x काय? 100 रुपये विक्रीतून मिळालेली रक्कम अधिक 200x आणि अधिक 4000. ओके, 200x 4000 आणि 100x. ओके, या सगळ्यांची टोटल किती होते आपली? 37000. किती होते? 37000. ही सगळी रक्कम, कारण हे सगळे तिकीट विकले गेलेले, सो याच्यामधून मिळालेली आपल्याला अमाऊंट किती आहे? 37000. आता याचं सॉल्व्ह करा मित्रांनो. 100x आणि 200x किती झाले? 300x. ओके, हे 4000 या साईडला प्लस मध्ये, त्या साईडला मायनस मध्ये जाणार. सो इकडे झाले 37000 आणि हा प्लस मधला 4 त्या साईडला मायनस गेला, हा इकडे मायनस मध्ये 4000. ओके, हा 300x जसाच्या तसा. हा 37000 मधून 4000 गेले, उरले किती? 33000. किती उरले? 33000. आता 300 इकडे गुणाकार मध्ये, तिकडे जाताना भागाकार मध्ये. 33000 भागिले 300. आता भाग द्या. 0 कट 0 कट, 3 1 3, 3 1 3 आणि 0 1 1 0. x काय आला मित्रांनो? x काय आला आपला? 1 1 0. x काय आला? 1 1 0. आणि x काय मानला होता आपण? ओके, x काय मानलेला होता? 100 रुपये दराची तिकिटे x विकली गेली असे मानू. मग 100 रुपये दराची किती तिकीट विकली गेली? 110 तिकिटे. ओके,
100 रुपये दराची 110 तिकिटे विकली गेली मित्रांनो. किती तिकिटे विकली गेली? 110 तिकिटे विकली गेली 100 रुपये दराची. त्यांनी आपला प्रश्न विचारला होता. हे आन्सर 1110. ओके, समजलंय? नेक्स्ट क्वेश्चन. चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन काय? तीन क्रमगत संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची 5 पट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे, तर त्या संख्या शोधा. ओके, कोणत्या संख्या शोधायच्या आपल्याला? तीन क्रमगत संख्या. कोणत्या संख्या शोधायच्या? तीन क्रमगत संख्या. आता तीन क्रमगत संख्या म्हणजे काय? आपल्याला सेम क्वेश्चन होता याच्या अगोदर पण, तिसरा चौथा क्वेश्चन होता. तीन क्रमगत संख्या. क्रमगत म्हणजे काय मित्रांनो? क्रमाने आलेल्या. 19, 20, 21 या क्रमाने. जसं 18, 19, 20, त्याच्यानंतर सपोज 22, 23, 24 ह्या काय क्रमाने संख्या आहेत. तर तीन क्रमाने संख्या. सो तीन क्रमाने संख्या आपल्याला शोधायच्या. काय करायच्या? तीन क्रमाने संख्या. पण कोणत्या तीन क्रमाने संख्या शोधायच्या आपल्याला? त्या तीन क्रमगत संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची 5 पट. ओके, सर्वात लहान संख्येची 5 पट. 5 पट म्हणजे काय मित्रांनो? कोणतीही संख्या घ्या. सपोज 20 ची 5 पट, 23 ची 5 पट, 24 ची 5 पट, 30 ची 5 पट. 5 पट म्हणजे काय ना? ह्या ज्या संख्या दिल्या ना, 20 ची 5 म्हणजे 20 गुणिले 5, 23 गुणिले 5 म्हणजे 23 ची 5 पट, 24 गुणिले 5 म्हणजे 24 ची 5 पट, 30 गुणिले 5 म्हणजे 30 ची 5 पट. ओके, सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा. आता चौपट म्हणजे काय? चौपट म्हणजे काय? सपोज आपण 20 ची चौपट केली तर 20 गुणिले 4, 23 गुणिले 4, 24 गुणिले 4, 30 गुणिले 4 ही चौपट. ओके, ही काय? चौपट. 6 पट, 7 पट, मग ते गुणाकार करतात, त्याला म्हणतात चौपट, 5 पट, 6 पट. ओके, 9 ने अधिक आहे तर त्या संख्या शोधा. ओके, ठीक आहे. चला आता मित्रांनो संख्या शोधू. पट म्हणजे काय? गुणाकार करायचा. ओके, ती जी संख्या दिली असेल तिच्या काय करायचा? गुणाकार करायचा. ओके, आता त्यांनी आपल्याला सगळ्यात लहान संख्या दिली का? नाही. तीन क्रमांकात संख्या दिल्या पण सगळ्यात लहान दिली का? सर्वात लहान संख्येची 5 पट दिलेली आहे, मोठ्या संख्येची चौपट दिली, पण संख्या दिली कोणती? नाही. मग एक काम करू आपण. काय करू? सर्वात लहान संख्या x मानू. सर्वात लहान संख्या x मान. ओके, झालं. तीन क्रमांक संख्येपैकी सगळ्यात लहान संख्या आपण काय मानली? x मानू. लहान संख्येची 5 पट. लहान संख्येची काय? 5 पट. म्हणजे ही जी लहान संख्या आहे तिची काय करायची आपल्याला? 5 पट करायची. लहान संख्येची काय करायची? 5 पट करायची. सर्वात लहान संख्येची 5 पट किती होईल मित्रांनो? x गुणिले 5. मी आता सांगितलं संख्येची 5 पट म्हणजे x गुणिले 5. उत्तर काय? 5x. उत्तर काय? 5x. ओके, पुढे सर्वात लहान संख्या आपण x मानली. जर सगळ्यात लहान संख्या जर x असेल तर त्याच्या पुढची संख्या काय येईल? सगळ्यात लहान संख्या x आहे, त्याच्या पुढची संख्या काय येईल? x अधिक 1. त्याच्या पुढची संख्या काय येईल? x अधिक 2. या क्रमांकात संख्या होतील त्या. ओके, सगळ्यात लहान संख्या काय आहे? x. त्या x मध्ये जर 1 ऍड केला तर त्याच्या पुढची संख्या, आणि त्याच्यामध्ये जर 2 ऍड केले तर तिसरी संख्या. सो x अधिक 1, x अधिक 2 या तीन संख्या आहेत त्या. x ची जर किंमत आपल्याला भेटली तर या तिन्ही संख्या आपल्याला भेटतील. ओके, आता सॉल्व्ह करू. सर्वात लहान संख्येची काय? 5 पट. x गुणिले 5 झाले हे 5 पट. पण सर्वात मोठ्या संख्येची चौपटीपेक्षा. आता सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 1, 2, 3 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. ओके, तर सगळ्यात मोठ्या संख्येची काय करायची आपल्याला? चौपट करायची. सगळ्यात मोठी संख्येची चौपट. सगळ्यात मोठ्या संख्येची चौपट. चौपट म्हणजे सगळ्यात मोठी संख्या काय? x अधिक 2. ही काय सगळ्यात मोठी संख्या? x अधिक 2. ओके, याला गुणा मित्रांनो. चौपट म्हणजे 4 करावं लागेल, गुणिले 4 ना. ओके, इथं तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल किंवा गुणिले 4 करा तरी चालेल. ओके, 4 ने x ला पहिली गुणा. 4 ने x ला गुणलं तर उत्तर काय येईल? 4x मध्ये अधिकचं साइन. 4 दुने 8. ओके, सगळ्यात मोठ्या संख्येची चौपट. आता ही सगळ्यात मोठ्या संख्येची चौपट निघाली आपली. आता याला सॉल्व्ह करू मित्रांनो. आता सॉल्व्ह कसं करायचं? 5 पट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे. आता ही संख्या कशी आहे? 9 ने अधिक आहे. ही संख्या कशी आहे? 9 ने अधिक. सगळ्यात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे. ही संख्या कशी आहे? 9 ने अधिक. मग अधिक 9 करा. ओके, त्या संख्या शोधा.
आता शोधू आपण. ओके, आता 5x लिहून घेऊ. 5 बरोबर 4x अधिक 8 अधिक 9. ओके, मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे. सर्वात लहान संख्येची 5 पट सगळ्यात लहान संख्येची 5 पट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा सगळ्यात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे. म्हणजे ही 5 पट 9 ने अधिक आहे. ओके, ही 5 पट काय 9 ने अधिक आहे. पण समतुल्य साधण्यासाठी आपल्याला 9 या साईडला राईट करावं लागेल. ओके, हे सम राईट केलं. आता x एका बाजूला लिहा मित्रांनो, 5x या बाजूला. ओके, हा 4x प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे. त्याच्यासमोर कसलं साईन आहे? याचा अर्थ प्लस आहे. मग प्लस या बाजूला येताना काय होणार आहे? मायनस 4x बरोबर हा 8 अधिक 9. आता 5 मधून 4 गेले, उरला किती? 5 मधून 4 गेले तर 1x बरोबर 8 आणि 9 किती झाले? 17. एक्सच्या समोर 1 असला तरी चालतो, नसला तरी चालतो. तर x ची किंमत आली काय मित्रांनो? 17. x ची किंमत काय आपली? 17. म्हणजे x ची किंमत काय इथे? 17. x ची किंमत काय? 17. ओके, इथे पण x ची किंमत काय? 17 अधिक 1. इथे काय येईल? 17 अधिक 2. मग त्या 3 क्रमांकात संख्या काय होतील मित्रांनो? पहिली संख्या 17, दुसरी संख्या 17 अधिक 1 म्हणजे 18 आणि तिसरी संख्या 17 अधिक 2 म्हणजे 19. तर 3 क्रमांकात संख्या काय झाल्या? त्या 3 क्रमांकात संख्या काय झालं? 3 क्रमांकात संख्या पहिली 17, दुसरी 18, तिसरी 19. या 3 क्रमांकात संख्या झाल्या मित्रांनो त्या. ओके, 7वा समजलाय. चला 8वा प्रश्न. ओके, चला मित्रांनो पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला? त्यांनी राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. ओके, राजूने काय केली? एक सायकल 8% नफ्याने कोणाला विकली? अमितला विकली. अमितने 54 रुपये खर्च करून 30 दुरुस्त करून घेतली. अमितने काय केली? 54 रुपये खर्च केले आणि ती सायकल काय केली? दुरुस्त केली. ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयांना विकली. कितीला विकली? 1134 रुपयांना त्याने कोणाला विकली? निखिलला विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही. ना नफा झाला, ना तोटा झाला, ना नुकसान झालं, ना फायदा झाला. तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती? ओके, मग सगळ्यात पहिली जी किंमत आहे ना, खरेदी किंमत. ओके, तर ती सगळ्यात पहिली खरेदी किंमत आपल्याला काढायची की सायकलची मूळ किंमत किती होती, की कितीला राजूने विकत घेतली. राजूने त्याच्यानंतर ती अमितला विकली, अमितने त्याच्यानंतर ती निखिलला विकली. ओके, पण आपल्याला ही पुढचे सगळे ट्रान्झॅक्शन सांगितले. फक्त आपल्याला तिचे सुरुवातीचं जे ट्रान्झॅक्शन होतं ना, जी राजूने सायकल विकत घेतली होती, तर ती कितीला विकत घेतली ते सांगितलंय काढायला. तर सुरुवातीला आपल्याला माहिती का ती किंमत? नाही माहिती. मग राजूने सायकल कितीला विकत घेतली आपल्याला माहिती नाही, तर मग काय सांगायचं? एक्स मानायची. ओके, आपण काय मानायची ती किंमत? एक्स. ओके, राजूने सायकल एक्स रुपयांना विकत घेतली असे मान. ओके, किती रुपयांना विकत घेतली असं म्हणलं आपण? एक्स. कारण आपल्याला किंमत काढायची. आपल्याला माहिती की एक्सची किंमत नाही, आपल्याला एक्सची किंमत काय करायची? काढायची. ओके, दुसरं ट्रान्झॅक्शन. राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. ओके, सगळ्यात पहिलं ट्रान्झॅक्शन त्यांनी काय सांगितलेलं आहे? ज्या किमतीला त्यांनी घेतली त्याच्यावर राजूने एक सायकल 8% नफ्याने. किती टक्के नफ्याने? 8% नफ्याने. 8% नफा कशाला? मग त्यांनी जी किमतीला विकत घेतली त्याच्यावर 8% निघतील ना. ओके, 8% नफ्याने अमितला विकली. मग त्याची ज्या मूळ किंमत होती त्या मूळ किमतीच्या किती? 8% काढायची. ओके, मग सायकलचा 8% नफा. सायकलची 8% नफा काढायचा मित्रांनो. ओके, आता 8% नफा काढायचा आहे ना, तर नफा किंवा पर्सेंटेज कसे काढतात ना मित्रांनो? फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू आहे, 500 रुपयाची वस्तू आहे. त्या 500 रुपयांच्या वस्तूवर आपल्याला 20% काढायचे. काय करायचे? 20%. टक्के कसे काढतात ते बघा. ओके, एखादी वस्तू तुम्हाला विकायची असेल किंवा घ्यायची असेल किंवा दुकानामध्ये पण गेले तर तुम्हाला सांगतात तुम्हाला 20% डिस्काउंट आहे, 10% डिस्काउंट आहे, 30% डिस्काउंट आहे. जो काही डिस्काउंट असेल तो डिस्काउंट कसा काढतात? पर्सेंटमध्ये असेल तर कसा काढतात? आता 500 रुपयाची वस्तू आहे, त्याच्यावर तुम्हाला 20% डिस्काउंट आहे. 500 रुपयावर 20% डिस्काउंट म्हणजे किती झाला? इथे 20 राईट करा आणि इथे खाली 100 राईट करा. 100. ओके, हा 100 मधले हे 2 झिरो कट झाले, हे 2 झिरो कट झाले. ओके, आता 5 गुणिले 20, मग 20 आणि खाली 5 गुणाकार किती होतील? 20 5 0, 5 दुने 10, किती झाला? 100. 100 रुपये काय झालं? तुम्हाला डिस्काउंट भेटला. कितीवर? 500वर. 500चे 20%.
म्हणजे 100. ओके, असे डिस्काउंट काढतात म्हणजे असे पर्सेंटेज काढतात. ओके, आता आपल्याला 8% नफा झालेला. किती टक्के? 8% नफा. ओके, मग आपल्याला 8% नफा काढावा लागेल. पण 8% नफा काढायचा कशावर आहे आपल्याला? 8% नफा कशावर काढायचा आपल्याला? X रुपयांवर. ओके, कशावर? X रुपयांवर. मग X रुपयांवर जर 8% नफा काढायचा असेल तर आपल्याला कसा काढावा लागेल? इथे X गुणिले वरती किती? 8%, म्हणजे वरती 8 आणि खाली 100. ओके, किती टक्के काढायचे आपल्याला? 8. म्हणून वरती 8 राईट केला, खाली 100 राईट केला. कशाचे 8% काढायचे आपल्याला? या X चे. का? कारण X आपण घेतलेली किंमत मानली. मग त्या घेतलेल्या किमतीवर 8% नफा. मग काय करणार आपण? भाग द्या. भाग देताना काय करणार? X ला तर भाग जाणार नाही. याला या दोघी संख्यांना 4 ने भाग जातो. कितीने जातो? 4. 4 दुने 8 आणि इथे खाली 25. ओके, 4 × 4 दुने 8 आणि 20 राहिला, 4 × 5 20. ओके, मग तुमची किंमत काय आली? हा X ने जर 2 ला गुणलं तर इथे येतील 2x × 25. हा तुमचा नफा. हा काय तुमचा सायकल 8% नफा. सायकलवर 8% नफा किती झालाय? 2x × 25. हा तुमचा नफा आहे. किती पर्सेंट आहे? 8% नफा. नफा 8%. हा 2x × 25. हा 8% नफा. ओके, आता विक्री किंमत किती आहे मग? ओके, या किमतीवर 8% नफा मिळाला X वर. मग विक्री किंमत. ओके, अमितला विकली याची किंमत सायकल विक्री किंमत. ओके, सायकलची विक्री किंमत काढायची. का? कारण 8% नफ्याने विकली ना. 8% नफ्याने विकली तर मग विक्री किंमत माहिती पाहिजे. तर विक्री किंमत कशी काढणार? X अधिक 2x × 25 ही विक्री किंमत आहे. ओके, या किमतीला सायकल विकली आहे. विक्री किंमत कितीला? अमितला, राजूने कितीला विकली ती सायकल? ही X किंमत. कसली? ही X म्हणजे मूळ किंमत. त्या सायकलची ही मूळ किंमत. ओके, प्लस आणि त्याच्यामध्ये काय केले? 8% ऍड केले. हे 8% काढले आपण. X चे 8% काढले ना. 8% किती झाले? 2x × 25. हे 8% आले ना. हा भाग दिला आपण. ओके, त्याचे 8% आले. हे 2x × 25. हा 8%. हा 8% आणि X यांना जर ऍड केलं तर अमितला विकलेली किंमत येणार आहे. यांना ऍड केलं मग हा 8% आणि X यांना ऍड केलं मग अमितला विकलेली किंमत किती येईल? आता भाग द्या. भाग देताना काय करणार? हा X आणि हा 1. ओके, प्लस करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय करा? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 25 ते X ला भाग दिला म्हणजे इथे काय झाला? 25x. हा अधिक जसाच्या तसा हा 2x आणि खाली परत 25. ओके, आता पुढे 2 आणि 25 किती झाले? 27x आणि खाली 25. ही कसली किंमत आहे? सायकल विक्री किंमत. सायकलची काय आहे? विक्री किंमत किती? 27x × 25. ही सायकलची विक्री किंमत आहे. ही विक्री किंमत कोणाला आहे? राजूने विकली ती अमितला. राजूने अमितला विकली या प्रॉफिट मध्ये. ओके, आता पुढे काय सांगितलं त्यांनी? अमितला सायकल विकली. अमितने 54 रुपये खर्च करून ती सायकल दुरुस्त करून घेतली. किती रुपये खर्च केला? 54 रुपये खर्च करून ती सायकल दुरुस्त केली. ती सायकल त्याने निखिलला विकली 1134. ओके, त्याने ती सायकल काय केली? निखिलला विकली 1134. मग त्याने काय केली? या किमतीला सायकल विकत घेतली होती म्हणजे 27x या किमतीला त्यांनी काय केली होती? सायकल विकत घेतली होती × 25. या किमतीला त्यांनी सायकल विकत घेतली आणि त्या किमतीमध्ये त्याने अजून 54 रुपये त्या सायकलवर खर्च केला. ओके, या किमतीला त्याने विकत घेतली, त्याच्यानंतर त्याच्यावर अजून 54 रुपये खर्च केला आणि ही जी किंमत आहे ही मिळून त्यांनी काय केली? समोर ती सायकल कोणाला विकली? निखिलला विकली. कोणाला विकली? निखिलला. निखिलला कितीला विकली? 1134 रुपये. ओके, हा जो त्यांनी सायकल विकत घेतली या किमतीला त्याच्यावर त्यांनी 54 रुपये खर्च केला आणि त्याच्यानंतर त्यांनी विकली तर ती विकली गेली या किमतीला 1134. ज्या किमतीला त्याने विकली त्याच्यामध्ये ना नफा झाला ना तोटा झाला. म्हणून इकडची किंमत आणि ही जी किंमत आहे ती जवळपास एकच आहे. का? कारण ह्या किमतीला त्यांनी घेतली होती आणि त्याच्यावर 54 रुपये खर्च केला म्हणून ही जी किंमत झाली तीच ही किंमत आली. ओके, 1134. चला, नफा ना तोटा. ओके, आता आपल्याला X काढायचा. तो X कसं काढणार? आता हा 25 अधिक मध्ये या जाताना काय होणार? मायनस. मग हा 27x ॲज इट इज राईट करणार. खाली 25 बरोबर. हा 54 इकडे प्लस मध्ये तिकडे जाताना मायनस मध्ये होणार. 1134 मायनस 54. ओके, पुढे मायनस करून काय संख्या आहे ना मित्रांनो? 27x/25 बरोबर 1134 मधून 54 मायनस केले तर 34 1080. काय किंमत आली ते? 1080. त्याच्यानंतर हा इकडे भागाकार मध्ये, हा इकडे काय
भागाकार मध्ये, तिकडे जाताना काय होणार गुणाकार मध्ये, मग भागाकार गुणाकार मध्ये गेला, तर भागाकार गुणाकार मध्ये गेल्यावर काय झाला, इथे 27x बरोबर इथे 1080, हा काय झाला भागाकार मध्ये, तिकडे जाताना गुणाकार मध्ये 25. आता 1080 गुणिले 25, चला 1080 गुणिले 25 करू आपण. 1080 गुणिले 25 काय येईल, 500, 8 पंचे 40, 4 5 1 5 0 0, 4 जसेच्या तसा, 5 1 5, इथे 0 राईट केला, बे 0 0, बे 8 16, इथे 1 बे 0 0, वरती 1 जसेच्या तसा, आणि बे 1 बे, हा 0 0, हा 4 आणि 6 10, 1 2 आणि 6 7 आणि 2, 27,000 रुपये. किती गुणाकार झाला मित्रांनो याचा, 27,000, 27,000. ओके, आता इकडे किंमत काय होती 27x. ओके, आता हा 27x सोबत भागाकार मध्ये सॉरी गुणाकार मध्ये, मग तिकडे जाताना कसं होणार भागाकार मध्ये, मग x बरोबर 27,000 भागिले 27, 27,000 ने आपण भाग दिला 27 ला. ओके, किंमत काय आली आपल्याला, x बरोबर 1000, x ची किंमत काय आली 1000, कारण 27 ने आपण 27 ला भाग दिला, किंमत काय आली 1000. ओके, आता ही 1000 x ची किंमत आहे, x ची किंमत आहे म्हणजे काय, x ची किंमत आहे म्हणजे काय, ती खरेदी किंमत आहे. आपण x काय मानलं होतं, ओके आपण x काय मानलेलं होतं, राजूने सायकल x रुपये विकत घेतली असे मानू, मग त्या सायकलची खरेदी किंमत किती आहे 1000 रुपये. सायकलची खरेदी किंमत किती आहे 1000, सायकलची खरेदी किंमत किती आहे 1000. परत एकदा एक्सप्लेन करतो मित्रांनो. ओके, राजूने एक सायकल विकत घेतली होती. ओके, राजूने एक सायकल विकत घेतली होती, ती विकत घेतली होती सपोज 1000 रुपयांना. किती रुपयांना, 1000 रुपयांना विकत घेतली, कारण आता निघालंय त्यामुळे आपण 1000 रुपये पकडू. 1000 रुपयांनी विकत घेतली होती, त्या 1000 रुपयावर त्यांनी 8% नफ्याने अमितला विकली. ओके, त्यांनी काय केली 8% नफ्याने अमितला विकली. अमितने 54 रुपये तिच्यावर खर्च केला, 54 रुपये खर्च करून त्याने ती सायकल कोणाला विकली, निखिलला विकली. निखिलला विकली, त्यावेळी जी किंमत झाली ना त्यावेळेस ती 1134 होती. ओके, पण त्याला तो त्याच्यामध्ये ना नफा झाला ना तोटा झाला, कोणाला अमितला. मग तेव्हा अमितला नफा ना तोटा झाला नाही, काही नफा ना झाला आणि तोटा ना झाला. आता ते सॉल्व्ह कसं केलं ना, पहिले सायकलची किंमत आपल्याला माहित नव्हती म्हणून आपण एक्स मानली होती, त्या एक्स किमतीवर त्याला 8% नफा झाला होता राजूला. एक्स किमतीवर 8% नफा, म्हणून पहिले एक्स किमतीवर 8% नफा काढला आपण. सो एक्स किंमत माहिती नव्हती म्हणून एक्स घेतली होती आपण सायकलची किंमत, त्या सायकलच्या किमतीवर 8% नफा काढला. सो नफा आपल्याला 2x × 25. ओके, 2x/25, नफा 8% आला होता आपला तो. त्याच्यानंतर सायकलची विक्री किंमत, राजूला ती सायकल 8% नफ्याने कितीला विकली. ओके, 8% नफा आणि त्याची मूळ किंमत. सो 8% नफा आणि मूळ किंमत, हा मूळ किंमत सायकलची आणि हा 8%. सो हे दोघं ऍड केले, सो या पुढच्या किमतीला त्याने ती सायकल विकली, कोणाला अमितला. 27x × 25 या किमतीला अमितला विकली. अमितने काय केलं, त्या किमतीमध्ये 54 रुपये त्या सायकलवर खर्च केला. काय केलं, 54 रुपये खर्च. ओके, हा जो खर्च त्याचा झाला, ही जी किंमत आहे त्याच्यामध्ये त्याला प्रॉफिट पण झाला नाही आणि लॉस पण नाही झाला. मग त्यांनी 1134 रुपयाने ती सायकल विकली. मग त्याच्यानंतर आपण त्याला पुढे भाग दिला. भाग दिल्यानंतर आपल्याला काय उत्तर आलंय, एक्स म्हणजे सायकलची किंमत आपण किती मानली, सॉरी किती निघाली, एक्स म्हणजे 1000. सायकल किती रुपयांना खरेदी केलेली सुरुवातीला 1000 रुपयांना. समजले मित्रांनो. चला नेक्स्ट. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला, एक क्रिकेट खेळाडूने काय केलं, एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या. किती धावा काढल्या, 180 धावा काढल्या. दुसऱ्या सामन्यात म्हणजे दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी किती धावा काढल्या, 257. एका मॅच मध्ये त्यांनी काढले 180, दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी काढल्या 257. तिसऱ्या मॅच मध्ये म्हणजे तिसऱ्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्या, तर त्यांच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल. आता ही सरासरी. ओके, सरासरी म्हणजे काय ना मित्रांनो, ऍव्हरेज त्यांनी किती रन केले. ऍव्हरेज म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही अभ्यास करतात. ओके, रोज फॉर एक्झाम्पल तुम्ही रोज 2 तास अभ्यास करतात. किती तास अभ्यास करतात, रोज 2 तास अभ्यास करतात. 2 तास रोज अभ्यास करतात, मग 30 दिवसांमध्ये किती अभ्यास होणार. ओके, 30 दिवसांमध्ये 60 तास अभ्यास होणार. पण रोज आपण 2 तास करतो का, नाही. एका दिवशी टाइम भेटत नाही, एका दिवशी डोकं दुखतं, एका दिवशी काहीतरी वेगळंच काम निघतं, आईवडिलांसोबत बाहेर जातो. ओके, सो आपलं काय होऊन जातं, कधी कमी कधी जास्त अभ्यास होऊन जातो. सो कमी आणि जास्त, सो मंथली आपलं टार्गेट असतं. सो मंथलीचं टार्गेट केलं की आपण फॉर एक्झाम्पल आता सध्या 5 दिवसांचं सांगतो तुम्हाला,
कधी 2 तास अभ्यास कधी केला, कधी 1 तास केला, परत 2 तास केला, 2 तास केला, 1 तास केला, परत 2 तास केला, कधी 3 तास केला, कधी परत 2 तास केला. आता हा 5 दिवसांचा किंवा वीकली घेऊ आपण. परत एका दिवशी 1 तास केला, परत 2 तास केला. ओके, आता 3 3 6 7 आता आठवड्याचं घेऊ आपण. ओके, आता हे तुम्ही अभ्यास केला, कधी 2 तास केला, कधी 1 तास, कधी 3 तास, कधी परत 2 तास, कधी परत 1 तास, असा तुम्ही कमी जास्त प्रमाणात अभ्यास केला. पण ऍव्हरेज एका दिवशी किती अभ्यास झाला, मग एका दिवशी किती अभ्यास झाला तो काढायचा असेल, त्याला म्हणतात सरासरी. मग एका दिवशी किती अभ्यास झाला ना, तर हे जेवढे झालेत ना तुमचे तास, त्या तासांचे बेरीज करायची मित्रांनो. किती बेरीज करायची मग बघा, आपली बेरीज किती होते, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, किती तास आपण अभ्यास केलाय, 12 तास अभ्यास केलाय. किती तास आपण अभ्यास केलाय, 12 तास. परत एकदा करू, बेग बे बेदून 4 बेतिक 6 बेचोक 8 8 आणि 1 9 10 10 आणि 3 13 13 तास होत आहेत. 13 तास कसं काय झाले आता, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हा, 13 तास अभ्यास होतोय. किती तास अभ्यास होतो आपला, 13 तास अभ्यास होतोय. ओके, 14 तास करून टाकू. ओके, 14 तास तुम्हाला गणित समजायला सोपं जाईल म्हणून 14 तास करू. ओके, बघा, हा 2 तास, हा 1 तास, 3 4 5 5 आणि 3 8 8 आणि 3 11 12 13 14 तास. किती तास अभ्यास केला तुम्ही, 14 तास अभ्यास केला मित्रांनो. ओके, 14 तास अभ्यास केला, पण किती दिवस केला, 7 दिवस. किती दिवस केला, 7 दिवस. ओके, मग आता 7 दिवस द्यायचा, 1 2 3 4 5 6 7. किती दिवस दिला, 7 दिवस अभ्यास केला. मग सरासरी एका दिवशी मी किती अभ्यास केला, 7 1 7 7 2 14. सरासरी किती तास अभ्यास केला मी, 2 तास अभ्यास एका दिवशी केला. का, कारण एक दिवस 2 तास करतोय, एक दिवस 1 तास करतोय, परत 2 तास करतोय, परत 3 तास केला एक दिवस, मग दुसऱ्या दिवशी पण 3 तास केला, वेळ होता तर. मग एक दिवस परत वेळ नाही भेटला तर 1 तास केला, परत 2 तास केला. मग ऍव्हरेज मला किती अभ्यास करायचा होता, तर मला आठवड्याला दिवसाला 2 तास अभ्यास करायचा होता, केला मी. ओके, कधी 2 तास, कधी 1 तास, कमी जास्त टाइम करून मी माझा ऍव्हरेज काढला. ओके, मी आठवड्याचा 2 तास अभ्यास केला. ओके, सो पण तसा केला गेला पाहिजे. एका दिवशी 2 तास, दुसऱ्या दिवशी 1 तास, आणि परत परवा 2च तास करायचा असं नाही. आपला 1 तास भरून काढतो ना कधीतरी आपण. ओके, कंपनीमध्ये पण टायमिंग जर कमी एखाद्या दिवशी लवकर निघून आलं तर दुसऱ्या दिवशी आपण काय करतो, ओटी करतो, ओव्हर टाइम करून आपण तो आपला टायमिंग भरून काढतो, आपले पैसे भरून काढतो. शाळेमध्ये तसं नाही चालत. पण ओके, शाळेमध्ये आपण आपला टाइम नाही भरून काढू शकत. ओके, शाळेतले टीचर लोक करतात पण. ओके, सपोज एखादा तास मिस झाला तर पुढच्या तासाला मॅम काय करतात, एक्स्ट्रा लेक्चर घेऊन टाकतात, दुसऱ्या सरांचं लेक्चर घेऊन टाकतात. काय करतात, सरासरी करण्यासाठी. ओके, आता आपण आपलं गणित सोडवूया मित्रांनो. एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 257 धावा काढल्या, आणि तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी धावा काढल्या, त्या किती धावा काढाव्या लागतील त्याला, की सरासरी 230 होईल. तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी धावा काढलेल्या ज्या काढल्यात त्या सांगितल्या नाही, त्या आपल्याला काढायच्या. ओके, तर मग काढायचे असतील तर आपण काय करणार, तिसऱ्या सामन्यातील धावा, तिसऱ्या सामन्यातील धावा एक्स मानू. काय मानू मित्रांनो, आपण तिसऱ्या सामन्यातील धावा आपण एक्स मानू. ओके, आता काय करायचं, आपल्याला ज्या धावा आहेत त्या सगळ्या धावांची काय करायची, बेरीज करायची. काय करायची, धावांची बेरीज करू. धावांची काय करू, बेरीज करू. मग किती धावा आहेत, सगळ्यात पहिले 180 गुणिले, बेरीज करायची, प्लस 257 प्लस एक्स, आणि खाली कितीने भागायचं आपल्याला, 3 ने. ओके, का, कारण 1 2 3 याच्या अगोदर बघितलं आपण, जेवढ्या मॅचेस त्याला आपण 3 ने भागलं, खाली जेवढे डेज होते त्याला 7 ने भागलं होतं. ओके, आता मॅचेस किती, 1 2 3, मग 3 ने भागायचं, बरोबर. ओके, बरोबर, यांची सरासरी किती आली पाहिजे, 230. किती सरासरी आली पाहिजे यांची, 230. ओके, आता भागाकार मध्ये मित्रांनो, याच्या अगोदर पण आपण शिकलो, भागाकार मध्ये जर एखादी संख्या असेल त्या बाजूला जाणार तर काय होणार, गुणाकार. मग गुणाकार करा त्यांचा, 180 प्लस 257 इंटू एक्स बरोबर 230. ही भागाकार मध्ये त्या जागेला जाताना काय होणार, गुणाकार. काय होणार, गुणाकार 3. यांची पण बेरीज करून घ्या मित्रांनो. बेरीज काय येईल यांची, 437 100 300 340 437 प्लस एक्स बरोबर. यांचा गुणाकार किती येईल, 690 690. ओके, त्याच्यानंतर एक्स परत खाली या, हा इकडे प्लस मध्ये जाताना तिकडे काय होणार, मायनस मध्ये मग 690
मायनस 437. एक्स बरोबर 690 मधून 437 केले तर मित्रांनो किती रिमेनिंग राहतात? 253. दिस इज युअर आन्सर. ओके. तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी किती सरासरी ही काढली पाहिजे? धावा काढल्या पाहिजे 253. ओके. तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या पाहिजे? तिसऱ्या सामन्यात त्याने 253 धावा काढल्या पाहिजे. ओके. आपण एक्स काय मानला होता? तिसऱ्या याच्यातल्या धावा. तिसऱ्या सामन्यातील धावा आपण काय मानलं? ते एक्स. मग तिसऱ्या सामन्यातील धावा किती? 253. तिसऱ्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्या पाहिजे? 253. जर तिसऱ्या सामन्यात 253 धावा काढल्या तर ती सरासरी 230 होईल. समजलंय मित्रांनो? ओके. चलो नेक्स्ट. चला मित्रांनो पुढचं सम 10वं लास्ट सम आपलं. ओके. आता लास्ट सम मध्ये 12.2 सराव संचामधलं शेवटचं गणित. सुधीरचे वय वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. ओके. सुधीरचं वय कसं आहे? वीरूच्या वयाच्या, तुम्हाला जर इथे दिसत नसेल मित्रांनो हातामध्ये बुक ठेवा तुमची. ओके. सुधीरचे वय वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. कसं आहे? तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे. सुधीरचे वय व वीरूचे वय यांच्या वयांची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर 5:6 आहे. तर वीरूचे वय काढा. ओके. खतरनाक कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे मित्रांनो. ओके. त्याच्यामुळे काय करा, लक्ष द्या. सोपं आहे. तुम्ही जर एक एक कोडं सोडवत गेले तर उत्तर लगेच सापडेल. ओके. अदरवाईज कन्फ्युजन होईल. तुम्हाला गुणाकार भागाकार हा जर परफेक्ट येत असेल ना मित्रांनो, तिरकस गुणाकार भागाकार येत असेल, वजाबाकी बेरीज एकदम परफेक्ट येत असेल ना, तर तुमच्या बुक मधलं कोणताच सम अवघड नाही. ओके. फक्त तुम्हाला गुणाकार आणि भागाकार एकदम परफेक्ट आला पाहिजे. गुणाकार भागाकार तिरकस गुणाकार हे छोट्या छोट्या गोष्टी एकदम परफेक्ट आल्या पाहिजे. हे 3 पट 4 पट हे समजलं पाहिजे. सो असे मोठे मोठे किती 5-6 लाईनचे जरी एक्झाम्पल असतील तरी सोपे असतात. ओके. फक्त एक कोडं सोडवता आलं पाहिजे. एक कोडं सोडवता आलं पाहिजे आणि एक्स कशाला मानायचं हे समजलं पाहिजे. ओके. आता एक्स कशाला मानायचं? जी गोष्ट दिलेली नसते ना मित्रांनो तिला एक्स मानायचं. मग दिलेलं काय नाही तर काढायला काय सांगितलं? वीरूचं वय काढायला सांगितलं ना, तर वीरूचं वय एक्स मानायचं. जी गोष्ट काढायला सांगितली एक्सच्या बरोबर आपल्या समोर ती वस्तू येते. बरोबर नाही? ती किंमत येते. सो आपल्याला काढायला काय सांगितलं? वीरूचं वय. मग वीरूचं वय काढायला सांगितलं तर वीरूचं वय आपण सध्या एक्स मानायचं. काय मानायचं? वीरूचं वय आपल्याला एक्स मानायचं. वीरूचे वय आपण काय म्हणू? एक्स मानू. मग वीरूचे वय एक्स मानू. वीरूचे वय काय मानायचं आपल्याला? एक्स मानलं. ओके. नंतर सुधीरचे वय मानायचे आपल्याला. आता सुधीरचं पण वय दिलंय तर सुधीरचं वय काय करायचंय? सुधीरचं वय किती आहे? वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा. मग वीरूचं वय किती पकडलं आपण? एक्स. ओके. आता तिप्पट 4 पट 5 पट म्हणजे काय असते ना मित्रांनो, आता एखादी किंमत दिली आहे 6. ओके. ही किंमत काय दिली? 6 दिली. आता आपल्याला 6चे 5 पट करायचे असतील तर 6चे 5 पट म्हणजे 5 गुणिले 6. ओके. किंवा 6 गुणिले 5. आता 7चे 5 पट करायचे असतील तर काय करणार? 7 गुणिले 5. 8चे 5 पट 8चे 5 पट करायचे असतील तर 8 गुणिले 5. ओके. 9चे 10 पट करायचे असतील तर 9 गुणिले 10. ओके. पट म्हणजे काय ना, ती संख्या तेवढ्या वेळा गुणा. ती संख्या काय करा? तेवढ्या वेळा गुणा. त्याला म्हणतात पट. ओके. मुलांना 8वीच्या मुलांना 9वीच्या मुलांना किंवा 6वी 7वीच्या मुलांना पट समजत नाही. खरंच नाही माहिती मुलांना पट. आणि गणित त्या पट मध्ये एवढं भयानक दिलेलं आहे. काय हरकत नाही. सोपं आहे. फक्त एक कोड आपण सोडवत जाऊ. ओके. आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी? सुधीरचं वय काढायचंय. सुधीरचं वय वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. आता सुधीरचं वय लिहून घेऊ मित्रांनो. सुधीरचे वय. सुधीरचं वय किती आहे? वीरूच्या वयाच्या. मग वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा. मग वीरूचं वय किती? एक्स. मग मी काय सांगितलं? एक्स. आता एक्स गुणिले करायचं ना आपल्याला. मग एक्स गुणिले किती? 3. आणि तिपटीपेक्षा ना, वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा. मग जी तिप्पट होईल त्याच्यापेक्षा 5 ने जास्त आहे. प्लस 5 ने जास्त आहे. ओके. प्लस 5. मग यांचा गुणाकार करून घ्या म्हणजे 3x अधिक 5. या 3 ने x ला गुणलं तर काय झाला? 3x अधिक 5. हे कोणाचं वय भेटलं आपल्याला?
सुधीरचं वय. कोणाचं वय भेटलं? सुधीरचं वय. का? कारण त्यांनी सांगितलं वीरूच्या वयाच्या. हे वीरूचं वय आपल्याला ऑलरेडी माहिती होतं, आपण एक्स मानलं होतं. सो वीरूच्या वयाच्या आपण तिप्पट केलं त्याला. ओके, वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे, म्हणजे तिप्पट तर आहेच आणि त्याच्यामध्ये अजून 5 ऍड करायचे. मग 3 गुणिले 5 सॉरी 3 गुणिले एक्स म्हणजे ही 3 पट झाली आणि त्याच्यामध्ये अजून 5 ने जास्त आहे म्हणून हा प्लस 5 केला. 3 पट तर आहे त्याच्यामध्ये प्लस अजून 5 केले तर त्याचं वय येणार आहे. कोणाचं? सुधीरचं. पुढे अजून कोणाचं वय दिलंय? अनिलचे वय. कोणाचं वय अजून? अनिलचे वय. आता अनिलचं वय काय दिलेलं आहे? अनिलचं वय काय दिलंय? सुधीरच्या वयाच्या. मग सुधीरचं वय काय? 3x. ओके, सुधीरचं वय काय? 3x. सुधीरच्या वयाच्या निमपट आहे. मग सुधीरच्या वयाच्या अर्ध वय कोणाचं आहे? अनिलचं. सुधीरचं वय जे आहे ना त्याचं वय किती आहे? अर्ध. कोणाचं? अनिलचं. सुधीरच्या वयाच्या अर्ध वय अनिलचं. मग अर्ध करायची, ही संख्या आपल्याला अर्धी करायची असेल तर काय करणार? आता आपल्याला सपोज 10 हे जर अर्धे करायचे असते तर काय करतात? त्याला 2 ने भाग द्यायचा. 2 पंचे 10 झाले, 10चे अर्धे 5. सपोज आपल्याला 20 ही संख्या अर्धी करायची, 20 ही संख्या अर्धी करायची असेल तर काय करणार? भागिले 2. भाग दिला 20चे अर्धे, 2 पंचे सॉरी 2 10 20 झाले. ओके, याची काय झाली? अर्धी. मग याला पण काय करायचं? 3x अधिक 5 भागिले 2 झाली अर्धी. ओके, ही संख्या आता नंतर शेवटी आपल्याला अर्धी भेटेल x ची किंमत भेटल्यावर. ओके, चलो पुढे. आता आपल्याला वय समजले, आपल्याला x ची किंमत भेटली तर हे सगळे सॉर्ट आउट होऊन जातील. आता आपल्याला x शोधायचं, तर x शोधण्यासाठी पुढे आता आपण अनिलचं वय शोधलं, सुधीरचं वय पण शोधलं. निमपट आहे सुधीरचे वय व वीरूचे वय. आता अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे, राईट केलं. सुधीरचे वय आता कोणाचे लिहायचे? सुधीरचं वय. ओके, सुधीरचं वय व वीरूचे वय यांच्या वयांची बेरीज. ओके, सुधीरचं वय आणि वीरूचं वय यांच्या दोघांची बेरीज. ओके, मग बेरीज करून घ्या या दोघांच्या वयांची. कोणाची? सुधीरचे वय आणि वीरूच्या वयाची बेरीज करा. 3x अधिक 5 आणि परत अधिक x. ओके, या दोघांच्या वयांची काय केली? बेरीज केली. कोणाच्या वयांची? सुधीरच्या वयाची आणि वीरूच्या वयाची. वीरूचं वय काय होतं? x आणि सुधीरचं वय काय होतं? 3x अधिक 5. या दोघांच्या वयांची बेरीज करायला सांगितलं आपल्याला. सुधीरचं वय व वीरूचे वय यांच्या वयांची काय केली आपण? बेरीज केली. बेरीज केल्यानंतर व अनिलच्या वयाची तिप्पट करायची. अनिलच्या वयाची काय करायची? तिप्पट. अनिलचं वय कुठे आहे? हे अनिलचं वय. 3x अधिक 5 छेदी 2. ओके, 3x अधिक 5 इंटू 2. ओके, अनिलच्या वयाची तिप्पट करायची. हे जे अनिलचं वय याची पण तिप्पट करायची. मग याची तिप्पट करताना काय करणार? गुणिले 3. याला काय करतो आपण? गुणिले 3. 3 पट करायची म्हटल्यावर गुणिले करतात. अगोदर सुरुवातीला सांगितलं मी, एखादी संख्याची जर काही पट करायची असेल 3 पट 4 पट 5 पट तर त्या संख्येला गुणाकार करायचा. ही जी संख्या आहे याला गुणलं 3 ने तर मग याची 3 पट होणार. ओके, पुढे त्या वयाची 3 पट तिप्पट याचे गुणोत्तर 5/6 आहे. याचे गुणोत्तर किती आहे? 5/6 याचं गुणोत्तर आहे. आता सोडवू मित्रांनो. सोडवताना काय करणार? हा 3x अधिक हा x. एक्सच्या समोर काहीच संख्या नाही म्हणजे काय असतो? 1 असतो. हा 1 आणि हा 4, हा 1 आणि हा 3 किती होणार? 4x अधिक 5. आता तुम्ही असं होणार सर हा 3 हा 5 8 आणि हा 1 9, मग इथे 9x करा. नाही मित्रांनो, जर याच्याकडे x असता तरच याची बेरीज होते. जर याच्याकडे x नाही तर याची बेरीज करू नका. ज्याच्याकडे x आहे त्यांचीच बेरीज करा. ओके, यांची बेरीज होणार नाही. हे दोघं x आहेत म्हणून यांची बेरीज झाली. याच्या समोर काही नाही म्हणून 1 आला. हा 5 कडे x नाहीये म्हणून त्याची बेरीज होणार नाही. सो बाजूच्यांचीच करा, मधल्याची बेरीज करू नका. मधल्याची बेरीज होत नाही का? कारण त्याच्याकडे x नाहीये, चल नाहीये त्याच्याकडे. ओके, सो या दोघांची बेरीज झाली 4x प्लस 5. आता खाली 3 ने भाग द्या मित्रांनो. 3 त्रिक 9 x. 3 त्रिक काय झाला? 9x प्लस 3 5 15. 3 5 15. 3 गुणिले 2 करू नका, खालच्याला गुणाकार होत नाही, खालच्याचा करायचा नाही. ओके, 3 गुणिले 2 नाही तर मग 3 गुणिले 6 करायचे, तसं होत नाही. पुढे 5/6. ओके, आता एक काम करा, हे असं सम आहे ना. ओके, याला थोडं सुटसुटीत राईट करा. याला काय करा? थोडे सुटसुटीत राईट करा. आता इकडचं मी इथे राईट करतो. ओके, हा कुठे आहे? हा भागाकार आहे मित्रांनो, एवढा मोठा आहे भागाकार मध्ये. सो हे जे सम आहे ना हे वरती करू घेऊ आपण. याला काय करू? ह्या 9x अधिक 15/2 ला आपण काय करू? वरती घेऊ. वरती घेताना काय करणार? या बाजूला राहणार 4x अधिक 5. आता याला जर वरती घ्यायचं मित्रांनो तर हा वरती येणार म्हणजे भागाकार मध्ये नाही, तो गुणाकार मध्ये येतो. याला वरती घ्यायचं म्हटल्यावर गुणाकार मध्ये,
मग गुणिले, पण वरती येताना हा 2 वरती 9x आणि अधिक 15 खाली करायचा. हा 2 वरती 9x अधिक 15 हा खाली झालं. याला आपण काय केलं, यालाच फक्त खालचा होता त्याला वरती उचलून बाजूला ठेवला. याच्या खाली होता याच्यावरती उचलून फक्त बाजूला ठेवला. पण बाजूला ठेवताना गुणाकार करावा लागतो आणि गुणाकार करण्यासाठी खालची संख्या वरती आणि वरची संख्या खाली करावी लागते. ओके. आणि 4x आपण जसाच्या तसा घेतलाय. पुढे हे सम फक्त समोर घेतले. ओके. आता पुढे याच्या समोर काय 5 × 6, त्याच्या समोर काय 5 × 6. पुढे आता या 4xच्या खाली काही आहे का संख्या मित्रांनो? काहीच संख्येने, याचा अर्थ आपण तिथे 1 मानायचा. काहीच नाही, याचा अर्थ काय तिथे 1 मानायचा. आता करा गुणाकार. 4 ने 2 ने आपण 4 ला गुणू. ओके. 2 ने 4 ला गुणलं म्हणजे इथे काय झाला 8x. ओके. 2 ने 4 ला गुणलं 8x प्लस 5 दुने 10. ओके. आता 9x अधिक 15 ने जर 1 ला गुणलं तर काय येणार आहे? सेम संख्या 9x अधिक 15 बरोबर 5/6. ओके. झालं. आता काय करा, तिरकस गुणाकार. काय करायचा? तिरकस गुणाकार. याने याला गुणायचं, याने याला गुणायचं. या संख्येने या संख्येला गुणा, या संख्येने या संख्येला गुणा. 8x अधिक 10 छेदी 9x अधिक 15. आता या संख्येला तिरकस गुणाकार करा. 6 ने वरती गुणायचं, 5 ने खाली गुणायचं. ओके. बघू आता उत्तर काय येतं. 6 8 8 सक 48. ओके. एक्स जसाच्या तसा 6 8 48 किंवा 8 सक 48. एक्स ॲज इट इज राईट करा. 6 10 60 मध्ये प्लस चिन्ह, 6 10 60. खालचा गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन 9 5 45. एक्स जसाच्या तसा प्लस 15 5 5 10 50 75. 15 5 75 किंवा 5 15 75. काय होणार त्यांचा गुणाकार? 75. ओके. आता ही जी संख्या आहे ना मित्रांनो, ही जी संख्या आहे ना खालीवर आहे ना, हिला पण आता काय करा, याला बाजूला घेऊ. काय करा? बाजूला घ्या. कसं? इथं 48x अधिक 60 बरोबर 45x अधिक 75. ओके. आता पुढे x एका बाजूला घ्या मित्रांनो. इथून काय केलं आपण? फक्त इथून उचलले आणि इकडे ठेवले, फक्त बाजूला केले. हा 48x अधिक 60, 48x अधिक 60 बरोबरचं चिन्ह देऊन ही खालची संख्या फक्त समोर नेऊन ठेवली. बाकी काहीच केलेलं नाही. बेरीजची बेरीजच वजाबाकीच ठेवली. x एका बाजूला घ्या मित्रांनो. हा 48x आणि हा इकडे प्लस मध्ये एक मायनस मध्ये. याच्या समोर कसलं साईन नाही, म्हणजे हा प्लस मध्ये, या बाजूला येतं ना मायनस मध्ये. मग इथे मायनस काय झाला 45x बरोबर हा 75 जसे जसा. हा 60 प्लस मध्ये, मग प्लस मध्ये त्या बाजूला जाताना काय होणार -60. काय होणार -60. आता 48 मधून 45 मायनस झाले, उरले किती 3x. उरले किती 3x बरोबर 75 मधून 60 मायनस, 75 मधून 60 मायनस झाले म्हणजे उरले किती 15. ओके. आता हा इथे गुणाकार मध्ये मित्रांनो, जर हा इकडे गुणाकार मध्ये तर तिकडे जाताना काय होणार भागाकार. 3x या दोघांमध्ये काय गुणाकारचं साईन, मग तिकडे जाताना भागाकार. x बरोबर 15/3. ओके. त्या भाग 3 1 3 3 5 15. x बरोबर काय आला 5. x ची किंमत काय मित्रांनो तुमची 5. काय विचारलं आपल्याला विरूचे वय, मग विरूचे वय किती आहे 5. विरूचे वय किती आहे 5. सगळ्यांचे वय राईट करू मित्रांनो. इथे लिहितो. ओके. इथे लिहितो विरूचे वय 5 वर्ष. ओके. विरूचे वय 5. त्याच्यानंतर तुम्ही अनिलचे पण वय काढू शकतात, सुधीरचे पण काढू शकतात आणि अनिलचं पण काढू शकतात. ओके. चला मित्रांनो, आता याच्या पुढचा याच्या पुढचा सराव संच 13 नंबरचा. ओके. समजला असेल नक्कीच टॉपिक. हॅव अ गुड डे. समजला असेल सगळे टॉपिक तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके. हॅव अ गुड डे.